नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आता आपण सगळे ज्याची वाट पाहत होतो की नीट परीक्षा झाली, परीक्षेचा निकाल 2-3 वेळेस रिवाईज झाला, खूप मोठं प्रकरण हे चाललं, पेपर लीक असेल किंवा पेपर सेंटर मॅनेजमेंट असेल, हे सगळं झालं. पण आता शेवटी या वर्षीचा कोर्टाचा निकाल आलेला की आता परत नीट होणार नाही आणि त्यानंतर काउन्सिलिंग लवकर सुरू होणार. पण आता काउन्सिलिंग नेमकी कधी सुरू होणार याची सगळे वाट पाहत असताना आता फायनली MCCकडनं एक शेड्यूल आपल्यापर्यंत आलेलं आहे. ते शेड्यूल म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या राऊंडचं शेड्यूल आता दिलेलं आहे. तर ते शेड्यूल नेमकं काय आहे, राऊंड 1चं शेड्यूल आपण पाहूया, राऊंड 2चं शेड्यूल पाहूया. त्याआधी आपण लक्षात घेऊया की हे शेड्यूल आता त्यांनी ऑलरेडी सकाळी मेसेज दिला होता की 14 ऑगस्टपासून पुढे हे शेड्यूल असणार आहे. म्हणजे आपण लक्षात घ्या की आता आपली प्रोसेस 14 ऑगस्ट नंतरच चालू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये की ऑल इंडियामध्ये नोंदणी आधी होऊ शकते असं त्यांनी सकाळी सांगितलं होतं, पण आता त्यांनी नोंदणीच 14 तारखेपासून चालू केली आहे. तर नक्की महाराष्ट्राची प्रोसेस पण आता इथून पुढेच थोडी ढकलल्या जाणार. जनरली ऑल इंडियाचा पहिला राऊंड आपला स्टेटचा पहिला राऊंड, ऑल इंडियाचा दुसरा राऊंड, स्टेटचा दुसरा राऊंड, या प्रकारे काउन्सिलिंग करण्यात येते. तर सध्या तरी आपल्याकडे MCCची MBBS BDS साठीची ऑल इंडिया 15% कोटा, एम्स, जिपमर, डीम युनिव्हर्सिटीज, AFMC ह्या सगळ्यांसाठीची जी काउन्सिलिंग असते तिचा शेड्यूल आता आलेला आहे. तो शेड्यूल नेमका काय आहे ते आपण पाहणार आहोत. जिथे आपण बघू शकतो की सध्या रजिस्ट्रेशन आणि पेमेंटसाठी आपल्याला 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे, 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दुपारी 12 वाजेपर्यंत. आता बघा इथे टाईम लिमिट लक्षात ठेवा, 14 ऑगस्ट 21 ऑगस्ट दुपारी 12 वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करू शकतो. रजिस्ट्रेशनचा पेमेंट वेळ थोडा जास्त दिलेला आहे. चॉईस फिलिंग 16 ते 20 ऑगस्ट. आता बघा चॉईस फिलिंग ऑब्लिक लॉकिंग आहे, हे बघा. तर चॉईस लॉकिंग विल बी अवेलेबल फ्रॉम त्यांनी आता आपण ह्याच्यामध्ये फक्त चॉईस फिलिंगचं बघायचं आहे. 14ला रजिस्ट्रेशन चालू करायचं आहे, 21च्या आधी संपू शकतो. 16 ते 20 ऑगस्टपर्यंत तुम्हाला, 20 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचे चॉईसेस फिल करता येतील. ओके, तुमचे चॉईसेस फिल करायला त्यांनी तुम्हाला ऑलमोस्ट 5 दिवस दिलेले आहेत, पण हे 8 आणि 5 दिवस एकदम ओव्हरलॅप झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला तुमचं चॉईस फिलिंग देखील करायचं आहे. प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट 21 आणि 22ला तुमचं सीट अलॉटमेंट होईल. रिझल्ट 23 ऑगस्टला लागेल. तर लक्षात घ्या 23 ऑगस्टला ऑल इंडियाचा पहिला राऊंड डिक्लेअर होणार आहे. त्याच्यानंतरच महाराष्ट्राचा पहिला राऊंड डिक्लेअर होतो. तर आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग कट टू कट आपण म्हणू शकतो की सप्टेंबरमध्ये आपण महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये एंटर करतोय. आणि त्यानंतर 30 ते 31 ऑगस्टचे 2 दिवस त्यांनी आपल्याला 24 ते 19 ऑगस्ट त्यांनी आपल्याला रिपोर्टिंगला दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी 30 ते 31 ऑगस्टला त्यांनी दिलेलं आहे राऊंड 1चं. तर 23 तारखेला जेव्हा निकाल लागतो त्यानंतर आपल्याला एक 6 दिवस दिलेले आहेत रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी. जर तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉट झालं असेल तर तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. काउन्सिलिंगचे नियम अजून जाहीर झालेले नाही आहेत. आपण त्या नियमाबद्दल चर्चा करूयात किंवा इन्फॉर्मेशन पावचर आपण नंतर डिस्कस करूयात. सध्या आपण शेड्यूल डिस्कस करणं गरजेचं आहे. राऊंड 1चा शेड्यूल जो आहे की हा आधी ऑल इंडियाचा राऊंड होतो, त्यानंतर आपला महाराष्ट्राचा राऊंड होतो. तो काय आहे इथे आपण बघितला. 14 ते 21 रजिस्ट्रेशन, 16 ते 20 चॉईस फिलिंग, 23ला निकाल, 24 ते 29 जॉईनिंग. यानंतरच आपल्या महाराष्ट्राचा राऊंड कमेंट्स होतो किंवा यानंतर महाराष्ट्राचा राऊंड कंडक्ट होतो असं म्हणू शकतो. ओके, मी असं म्हणत नाही की हा राऊंड संपल्यानंतर तो राऊंड चालू होईल, पण हा राऊंड ह्या राऊंडच्या निकालाच्या नंतरच महाराष्ट्राचा निकाल लागतो. आता हा आहे राऊंड 2चा शेड्यूल. सध्या त्यांनी जो टेंटेटिव्ह दिलेला आहे. राऊंड 2 5 ते 10 सप्टेंबरमध्ये आपण नोंदणी करू शकतो. 6 ते 10 सप्टेंबरमध्ये आपण ऑप्शन देऊ शकतो. 13 सप्टेंबरला तुमचा राऊंड 2चा निकाल लागतो. पहिला निकाल 23 ऑगस्ट, दुसरा निकाल 13 सप्टेंबर. 20 डेजचा याच्यामध्ये गॅप आहे. महाराष्ट्रामध्ये पण 20 डेजमध्ये, या 20 डेजमध्ये रिस्पेक्टिव्ह स्टेटमध्ये त्यांची काउन्सिलिंग केली जाईल. त्यानंतर स्टेटचा दुसरा राऊंड होतो. इथे 13 सप्टेंबरला निकाल लागणार. 14 ते 20 सप्टेंबर तुम्हाला रिपोर्टिंग जॉईनिंग करायची आहे. 21-22 सप्टेंबरला तुमचं काय व्हेरिफिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट्स अँड डाटा बाय इन्स्टिट्यूट बाय शेअरिंग डाटा ऑफ बाय MCC. म्हणजे नवीन एक काहीतरी दिलेलं आहे ते आपण नंतर बघा. टाईम टेबल सध्या आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर राऊंड 3चा टाईम टेबल त्यांनी दिलेला आहे. राऊंड 3 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. म्हणजे बघा ऑलमोस्ट सप्टेंबर एंडपर्यंत ही प्रोसेस गेलेली आहे. थर्ड राऊंड जो आहे त्याला म्हणतो राऊंड 3 फॉर ऑल इंडिया कोटा, डीम्ड युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटीज. याच्यामध्ये 15%चा कोटा याच्यामध्ये नाही आहे. 15% नाही, 15%चा पण याच्यामध्ये ओके नाही, सगळे पूर्ण प्रोसेस राऊंड यांनी दिलेला आहे. राऊंड 3चं शेड्यूल आपण बघूया. 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. 27 ते 2 ऑक्टोबर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात.
त्यानंतर 5 ऑक्टोबरला तुमचा राऊंड 3 लागतो. म्हणजे ओव्हरऑल जी मेडिकलची काउन्सिलिंग आहे ती महाराष्ट्राची सप्टेंबर ते ऑक्टोबर या वेळेमध्ये जाणार आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना काही संभ्रम असतील, काही डाऊट्स असतील की माझा नंबर लागतो का नाही, काय होतं काय नाही, तर बघा आत्ताच एवढं कळालं की ऑक्टोबरपर्यंत 3 राऊंड होणार आहेत. त्यापुढे BMSची काउन्सिलिंग, त्यापुढे बाकी फिजिओथेरपी, नर्सिंगची काउन्सिलिंग, ह्या सगळ्या काउन्सिलिंग खूप पुढे चालणार आहेत. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं वाटते की माझा नंबर लागतो का नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे, त्यांनी अभ्यास स्टार्ट करणं महत्त्वाचं आहे. की एवढ्या मोठ्या पिरियडमध्ये तुम्ही रिकामं न बसता अभ्यास स्टार्ट करा. जर तुम्हाला काही प्रमाणात असं वाटत असेल की माझा नंबर नाही लागला तर मला रिपीट करायचं आहे, तर तुमचा खूप जास्त वेळ जाणार आहे या प्रोसेसमध्ये. आत्ता जुलैच्या एंडमध्ये आपण आहोत, ऑक्टोबरपर्यंत ही काउन्सिलिंग मेडिकलची चालणार आहे. त्यानंतर BMSचे राऊंड्स नोव्हेंबरपर्यंत चालू शकतात. तेव्हा सर्वांना विनंती आहे की जे विद्यार्थी रिपीट करण्याच्या थोड्याशा म्हणजे माइंडसेटमध्ये आहेत की ज्यांना थोडासा डाऊट आहे ते अभ्यास करू शकतात. कारण अजून तुमचा नंबर लागतो का नाही कळायला राऊंड 2 राऊंड 3 म्हणलं तर 2-3 ऑक्टोबर 2 महिन्याचा कालावधी आपला जाऊ शकतो. हा आहे फक्त ऑल इंडियाचा शेड्यूल. महाराष्ट्राचा शेड्यूल काय लवकरच आपलं शासन आपल्या वेबसाईटवर ते लवकर जाहीर करेल आणि जसं ते जाहीर करेल तसं आम्ही ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. पण सध्या तरी आपण हा शेड्यूल सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. ज्यांना डीममध्ये भाग घ्यायचा आहे, ज्यांना ऑल इंडिया 15% भाग घ्यायचा आहे, ज्यांना AFMCमध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांनी हा शेड्यूल मिस करायचा नाही आहे. ह्याचे नियम जे असतील ते इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेले आहेत. इन्फॉर्मेशन ब्राउचर लवकरच आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू. त्यातल्या महत्त्वाचे मुद्दे काय, प्रोसेसमध्ये काय बदल झालेले आहेत यावर्षी, काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत, ह्या देखील आपण चर्चा करू. सध्या शेड्यूल आउट झालेलं आहे. शेड्यूलची तयारी सगळ्यांनी करायची आहे, त्यानुसार डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि जसे रिपोर्टिंग टाईम्स दिलेले आहेत तसे तुम्हाला कॉलेजवरपर्यंत रिपोर्टिंगला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. रिपोर्टिंग काही ठिकाणी ऑनलाईन असते, पण प्रत्यक्ष रिपोर्टिंग पण तुम्हाला करावी लागणार आहे. त्याबद्दल पण त्यांनी इंटिमेट केलेलं आहे. ऑलमोस्ट तुम्हाला भरपूर वेळ त्यांनी या प्रोसेसमध्ये दिलेला आहे. ओके, आय थिंक आतापर्यंतची माहिती सगळ्यांना समजली असेल. तर मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.